नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना खरं तर मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपण जर बघितलं तर आज हा भाषेचा उत्सव जागर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आज आपण दिवसभर करतोय. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही एक अनोखं साहित्य संमेलन देखील अनुभवताय, जे खरं तर पहिल्यांदाच कुठल्या तरी चॅनलवरती होत असावं. मला माझ्या मराठी भाषेचा अभिमान आहे. मी मराठी असल्याचा अभिमान आहे. मी जर मराठी भाषिक नसतो तर काय झालं असतं याचा विचार देखील मला करवत नाही. इतकं माझ्या भाषेवरती प्रेम आहे. आणि याच भाषेवरती प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या लोकांना आज आपण भेटणार आहोत आणि करणार आहोत आपल्या मायबोलीचा उत्सव. हा उत्सव मायबोलीचा काही खास असणार आहे. याच्यामध्ये गप्पा असणार आहेत, याच्यामध्ये काही किस्से असणार आहेत, यामध्ये भाषेबद्दलची विविध रूपं असतील आणि हीच रूपं त्यातल्या वेगवेगळ्या कला खरं तर व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्ता या क्षणाला अभिनेता अजय पुरकर. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत संगीतकार कौशल इनामदार, माझ्यासोबत आहेत कवी लेखक प्रवीण दवणे सर, आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना परिचयाची असणारी गायिका मुग्धा वैशंपायन देखील आहे. आपल्या सगळ्यांना आजच्या मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात अर्थात अजयपासून मी करतोय. अजय, शब्द नकोत, पहिले मला एक ताण हवी आहे, सूर हवाय. नमस्कार सर्वांना. नमस्कार विशाल. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने करावी असं मला वाटतं. त्यामुळे ही आपण भाषेबद्दल बोलतो आहे तर एक नांदीनी सुरुवात करतो आणि त्याचे शब्द सुद्धा फार सुंदर आहेत, मला खूप आवडतात आणि ती मी आधी सादर करतो, मग आपण पुढे बोलूच. विश्वनाथ सूत्रधार, विश्वनाथ सूत्रधार, तूच श्याम सुंदरा, तूच श्याम सुंदरा, चातुरी तुझी अगाध, चातुरी तुझी अगाध, कमल नयन श्रीधरा, कमल नयन श्रीधरा, श्रीधरा श्रीधरा. विश्वनाथ सूत्रधार, विश्वनाथ सूत्रधार, तूच श्याम सुंदरा. सुई दोरा न सुनी करी, सुई दोरा न सुनी करी, रात्रीच्या घन तिमिरी, रात्रीच्या घन तिमिरी. कशिदा तू काढतोस, कशिदा तू काढतोस, कशिदा तू काढतोस, गगनपटी साजिरा, गगनपटी साजिरा, साजिरा साजिरा. विश्वनाथ सूत्रधार, विश्वनाथ सूत्रधार, तूच श्याम सुंदरा. क्या बात आहे, क्या बात आहे अजय. मला सुरांच्या ऋणात राहायचंय आणि हे ऋण मी आणखीन वाढवणार आहे ते मुग्धाच्या माध्यमातून. मला खरं तर कौशलकडे जायचं होतं, पण कौशल, मला आवर्जून आपल्याला सांगायचंय, मला अभिमान वाटतो आत्ता या क्षणाला. पण मी असंच एकदा बोलता बोलता काही म्हणजे आपल्यासारख्याच काही दिग्गज लोकांमध्ये बसलो होतो. संगीतातलं मला फारसं कळत नाही, हा मी कानसेन आहे, मात्र मी वावा म्हणू शकतो, त्याला दाद देऊ शकतो. आणि मला त्या व्यक्तीने असं सांगितलं की आपली रचना ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली हे कसं लक्षात येतं. ते लक्षात येतं की जेव्हा रिक्षावाल्याच्या रिक्षात देखील आपण बनवलेलं गाणं किंवा संगीतबद्ध केलेलं गाणं आपल्याला ऐकू येतं. मी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभा आहे, तिथं देखील मराठी अभिमान गीत मला ऐकायला येतंय. आणि मला कौतुक करायचं कौशल आपलं की यामध्ये कुठलेही हक्क वगैरे हा विषय न बाळगता आपण सगळ्यांना हे गाणं देऊ केलं, आपल्या सढळ हाताने देऊ केलं. आणि अगदी ताजं सांगायचं झालं तर आज सकाळीच आपल्याच रचनेला, म्हणजे आपण ज्या रचनेला कुसुमाग्रजांच्या रचनेला संगीतबद्ध केलं त्याचं दिग्दर्शन म्हणजे नृत्य आविष्कार जो आहे तो कीर्ती भवळकरने केला, त्याचं दिग्दर्शन जयेश आपटेने केलेलं आहे खरं तर. म्हणून मी आपल्याकडे तर याविषयी बोलण्याकरता येणार आहे, पण आपलीच एक रचना, संगीतबद्ध केलेली रचना मुग्धाच्या माध्यमातून. मुग्धा, सगळ्यात आधी सगळ्यांना खूप मनापासून नमस्कार आणि मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.
आज मराठी राजभाषा दिन आहे आणि कौशल दादानी मराठी अभिमान गीत संगीतबद्ध केलं आणि ते भरपूर कलाकारांकडून गाऊन घेतलं. तर मला ह्यात सांगायला खूप आनंद होतोय की कौशल दादानी हे गाणं अगदी मी तेव्हा 8 वर्षाची होते. तर 8 वर्षापासून हा बोला मुग्धा. हा तर कौशल दादानी अगदी लहान वयोगटापासून अगदी उमपजींकडनं पण हे गाणं गाऊन घेतलं. तेव्हा मी 8 वर्षाची होते आणि ते 80 वर्षाचे होते. तर मला सांगायला खूप छान वाटतंय की कौशल दादानी इतक्या कमाल वयोगटाच्या रेंज मधल्या कलाकारांकडनं हे गाऊन घेतलं गाणं. तर मी त्याच गाण्याच्या 2 ओळी गाते. प्लीज. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. वा वा. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. धन्यवाद. वा वा, फारच सुरेख. कौशल, पुन्हा एकदा मला खरं आपल्याकडे शेवटाला या अर्थाने यायचंय, कारण आज जे अभिमान गीत तुम्ही आम्हाला देऊ केलेलं आहे, तुम्ही एकदा मला बोलता बोलता म्हणाला होतात की भले माणसाच्या खिशातली श्रीमंती नसली तरी चालेल, पण विचारातली असायला हवी. आणि त्या विचारातली श्रीमंती आणि त्यातले सूर जे आहेत ते या कुसुमाग्रजांच्या कवितेला खरं तर आपण देऊ केले. ती श्रीमंती आज वाढवली. सुरेश भटांच्या. हो अगदी. मला दवणे सरांकडे जायचं, मग मी आपल्याकडे येतो. दवणे सर, अर्थात आपण असल्यानंतर सुरुवात कवितेनेच झाली पाहिजे. अगदी आरंभी मी मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देईन. आणि मी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या त्यांच्या कवितांबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. याचं कारण असं, आज आम्ही जी मंडळी लिहितो त्याच्या मागे ही सगळी विलक्षण हिमालयासारखी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं स्मरण. आणि अगदी आवर्जून कविता सादर करण्यापूर्वी मी आपले जे न्यूज 18 लोकमत आहे या वाहिनीचे एवढ्यासाठी अभिनंदन करतो की दिवसभर सकाळपासून मराठी भाषेच्या गौरवाच्या पताका आणि परदेशामध्ये सुद्धा मराठी रुजवण्याचं काम महाराष्ट्रातली मंडळी कशी करतायत त्याच्याविषयी विलक्षण थक्क करणारं काम केलं. आणि म्हणून मी अभिनंदन करतो आणि कविता सादर करतो. कविता नंतर फुलते, कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. वा. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. वा वा. शिशिर ओघळतो देठातून, शिशिर ओघळतो देठातून, वसंत झुलतो प्राणातून. सृष्टीचे हे पदन्यास गुंजत असतात दिशांतून. आधी स्पर्शातूनच सारे नृत्य टिपून घ्यावे लागते. नृत्य नंतर स्फुरते, आधी आपण नृत्य व्हावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते. हिरव्यागार पानावर दवा सोने मिसळते, आधी डोळ्यातूनच सारे चित्र पिऊन घ्यावे लागते. चित्र नंतर सजते, आधी आपण चित्र व्हावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. फेसाळणाऱ्या सागराची आसमानाशी मैत्री होते. मुद्दामून इथे मी सांगेन की बालपणी आमच्या मनात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी कोलंब जो रुजवला तो कसा येतो पहा कवितेतून. फेसाळणाऱ्या सागराची आसमानाशी मैत्री होते, अगणित लाटांमधली एक आपल्या पायी आपली होते. आधी उन्हाळ मूल होऊन चिंब न्हावे लागते. गाज नंतर ऐकू येते, आधी आपणच लाट व्हावे लागते. आणि शेवटी रसिको, बहुतेकांचा उलटा प्रवास जगणे म्हणजे निव्वळ प्रयास. सोन चाफ्याच्या बागेतही बिलगत नसतो कोठे सुवास.
जगणे नंतर कळते. रसिको, जगणे नंतर कळते, आधी जगून घ्यावे लागते आणि मग अशाच जगण्यात मृत्यूलाही जपून यावे लागते. कविता नंतर फुलते, वा कधी वा आपण फुलून यावे लागते. वा, फारच सुरेख, फारच सुरेख. आणि आता अर्थात कौशलकडे. कौशल, प्रश्न विचारायचा नाही मला, थेट तुम्ही बोला आता. कौशल, आपला आवाज म्यूट झालाय. ठीक आहे, येतोय का आता आवाज? हो हो, बोला बोला. हा हा हा. तर मुग्धा आत्ता गात होती आणि मला माझं मन असं 11 वर्ष मागे गेलं. वा वा. आणि ती अगदी म्हणाली की तेव्हा ती 8 वर्षाची होती, त्यामुळे 8 वर्षाच्या मुग्धापासून 80 वर्षाच्या विठ्ठल उमापांपर्यंत असे मराठीतले अनेक गायक त्याच्यात गायले होते. आणि मला एक फार मजेशीर गोष्ट त्याच्यात आठवते की आम्ही जेव्हा या गाण्याची कुठली ओळ कोणी गावी असं जेव्हा एक तक्ता केला होता त्याचा, की ही ओळ या गायकाने गावी, ती ओळ त्या गायकाने गावी, तेव्हा प्रत्येक गायकाच्या वाट्याला एक एक ओळ आली होती. पण जेव्हा ही मुलं होती आणि नुकतंच सारेगमपचं लिटल चॅम्प्सचं सत्र झालं होतं आणि या सगळ्या अनेक हजारो मुलांपैकी माझ्यावर जबाबदारी होती की 36 मुलं त्याच्यातनं निवडावी. तर त्यामुळे मी मुग्धा, कार्तिकी, आर्या, प्रथमेश किंवा रोहित या सगळ्या मुलांना आधी पण ऐकलं होतं. तर माझ्या मनात असं आलं होतं की बाकीच्या सगळ्या गायकांना एक एक ओळ असावी, पण ही जी मुलं आहेत त्यांच्या मात्र 3 तरी ओळी असाव्या. कारण शेवटी मराठी टिकवण्याची जबाबदारी ही त्या पिढीवर आपल्याला अंततः सोपवायची आहे. तर त्यामुळे तुम्ही बघाल की सगळ्या मोठमोठ्या गायकांना, दिग्गज गायकांना एक एक ओळ आहे गायला, पण या मुलांना मात्र 3 ओळी आहेत. तर हे सगळं मला आता मुग्धाच्या ह्याच्यातनं, आणि मला ते मुग्धाचं रेकॉर्डिंग केलेलं पण आठवतंय की बऱ्याच गायकांनी, चांगल्या गायकांनी 2-2, 3-3 टेक घेतले ती एक ओळ गायला. आणि अर्थात त्यांचं परफेक्शन यावं या हेतूनच होतं ते. पण जेव्हा ही मुलं गायली त्यांनी जवळपास या 5 मुलांनी 1 टेक ओके दिलेला आहे. हो हो हो. तर ते जे बाईकवर उभी राहिली ती गायलीच ती, आणि तिला काही सांगावंही लागलं नाही. असं मुग्धाचं पण तसंच आणि या 5 मुलांचं तसं होतं. पण ते सगळं 11 वर्षापूर्वी सगळं आठवलं. कसं आहे की संगीतकाराचं काम असतं की त्या गाण्यात प्राण फुंकणं, त्याच्यानंतर त्या गाण्याचं प्राक्तन असतं ते त्याला कुठे कुठे घेऊन जातं. वा वा. आणि मला आनंद आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की मी हे मोकळं केलं गाणं, सगळ्यांना देऊ केलं तुम्ही. हो, त्याचं कारण हेच आहे की मला नेहमी असं वाटत होतं की समजा 1960 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आपल्याला हातात मिळालेला आहे, तो सहज नाही मिळाला. बरोबर. त्याच्यात प्रचंड बलिदान द्यावं लागलेलं आहे. 106 लोकांनी आपल्या प्राणांनी किंमत मोजलेली आहे आणि म्हणून आपल्याला हा महाराष्ट्र मिळालेला आहे. बरोबर. या 60 वर्षांमध्ये आपण रोज आपल्या प्रार्थनेबरोबर महाराष्ट्र गीत ही गायलो असतो, तर कदाचित मराठी अभिमान गीत करायची वेळच आली नसती. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण ती चूक करू नये. आपण रोज हे गाणं गावं असं मला वाटत होतं की असं गाणं आता यावं की हे सगळे गाऊ शकतील, सगळ्यांनी ते गावं, ते आनंदाने गावं, आपल्या घरात वाजवावं. आणि ते एक कारण होतं की त्या गाण्याची वाट मोकळी होणं गरजेचं होतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा ते गायला लागलात ना की मग तुम्हाला भाषा टिकवायची वगैरे
भ्रांत पडत नाही त्याचं कारण आहे, आणि माझी गाण्यावर नितांत श्रद्धा आहे. पु ल देशपांडे म्हणाले होते की तुम्ही तुमच्या समाजातल्या लहान मुलांच्या ओठांवर एक गाणं द्या आणि त्या गाण्याच्या निमित्ताने ती भाषा, तुमची संस्कृती ही ते मूल असेपर्यंत टिकून राहील. सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ अशी एक रशियन म्हण आहे, त्याचा इंग्रजी अनुवाद. आणि तेच खरं तर या अभिमान गीताच्या बाबतीत खरं आता दिसून येत आहे कौशल. मला खरं तर यानंतर वेळ झाली की ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता कौशल थोडंसं आपण प्रयत्न करूयात, कारण आपण वेगवेगळ्या लिंकवरती आहोत. याच्यामध्ये सायली संजू, अभिनेत्री सायली संजू देखील सहभागी झालेली आहे, तिच्याकडे मी ब्रेक नंतर जाणार आहे. जाता जाता एक प्रयत्न सगळेच या अभिमान गीताच्या पहिल्या 2 किंवा 3 ओळी सगळेच म्हणून प्लीज. मला माहिती नाही याचं सिंक होईल का सगळ्यांचा, पण मी गातो आणि लोकांना गाऊ दे माझ्या बरोबर. म्हणजे येस येस. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, हे बढ्या जगात मानतो मराठी. वा वा, क्या बात आहे कौशल. अगदी आपण आणखीन बोलणार आहोत कौशल, पण यानंतर वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेक नंतर अर्थात मी सायलीकडे जाणार आहे. आणखीन काही भाषेतले विविध पैलू काय जाणवतंय तिला, ती कसं बघते आजच्या दिवसाकडे, बोलूयात. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि उत्सव मायबोलीचा या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेक नंतर थेट मी जातोय अभिनेत्री सायली संजूकडे वेळ घालवता, कारण अर्थात शेड्यूल जे आहे ते शूटिंगचं सुरू आहे, कारण कोरोनाच्या सगळ्या कालावधीनंतर झटपट एपिसोड आता सगळे दिग्दर्शक आटपत आहेत. त्या अनुषंगाने सायलीला आपण मोकळं करूयात. सायलीकडे मी जातोय. सायली, नाशिकची रंगभूमी ते काही दिया परदेस आणि त्यानंतर आत्तापर्यंतचा एकूण सगळा प्रवास. मी मराठी भाषिक आहे, मराठी भाषेतले वेगवेगळ्या मालिका मी करते, चित्रपट मी करते, हा एक आनंद वेगळाच आहे. पण तरी काय वैविध्य तुला जाणवलं या भाषेतलं? सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार आणि मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि मला असं वाटतंय हा एकच दिवस मराठी भाषा दिन नसावा, आपण रोज मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे आणि करायलाच हवा, जो आपण करू आता यापुढे कायम. आणि नाशिकला तर विचारायलाच नको, आपल्याकडे खूप ठेवा आहे. नाशिक कडे खूप मोठे मोठे कलावंत घडून गेले. कुसुमाग्रज यांची आज जयंती आहे, त्यांच्या निमित्ताने आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. ते नाशिकचे आहेत आणि तिथून तो वसा आणि तो ठेवा मिळालेला आहे. मला हे दुर्दैव आहे, हे मला सांगायचं नाही, पण मी खूप कमी वाचन करायचे आधी, आणि आता गेल्या काही दिवसात काही व्यक्तींमुळे मी कविता वाचायला लागले, मराठी भाषेकडे बघायला लागले. आणि अर्थात आपण शाळेत मराठी भाषा शिकतो, घरात आपल्या मराठी बोलली जाते आणि सगळं असतं, पण जेव्हा तुम्ही त्यातली म्हणजे कलाकृतीतून तुम्ही मराठी भाषेला बघता तेव्हा त्याचे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. म्हणजे मला इतकं आता गोड वाटतं एखादी कविता वाचताना, इतकी मी त्यात समरस होऊन जाते आणि मला खूप छान वाटतं. म्हणजे मला जर एक अभिनेत्री म्हणून आता असा एक काय म्हणू, माझ्या पुढे जर 2 गोष्टी ठेवल्या की हिंदी का मराठी, तर कितीही आर्थिक फरक असू दे या सगळ्यात, मी मराठीकडे जाईन. कारण मला जो आपलेपणा, जी माया, जे प्रेम मराठीत काम करून मिळतं आणि कलाकृती सादर करताना जे समाधान मिळतं ना, ते मला दुसऱ्या कुठल्याच भाषेत मिळू शकत नाही असं मला वाटतं. आणि मराठीला खूप खूप सुंदर असे पदर आहेत आणि जे मला खूप वाईट वाटतं की मला
मी मराठी माध्यमात शिकलेली असून मला ती गोडी कोणीच लावली नाही पुस्तकं वाचण्याची. एखादी कविता, गाणं, त्यातल्या 2 ओळी अशा म्हणाव्याशा वाटतील? कविता, मी एक कविता अख्खी वाचून दाखवेन. पाठ नाहीये अजून मला ती, पण मी जरूर वाचून दाखवेन. माझी खूप लाडकी कविता आहे. आणि अर्थातच मराठी म्हटलं, महाराष्ट्र म्हटलं की काही गोष्टी येतात. तर त्यात जी पैठणी येते, शांत शेळकेंची सगळ्यांचीच आवडती कविता आहे. फडतळ ते गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. त्यामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वा वा, क्या बात आहे सायली. खरं तर फार सुरेख कविता या निमित्ताने तू आमच्या पुढे सादर केली. त्यातल्या काही ओळी आत्ता या क्षणापर्यंत तू आम्हाला वाचून दाखवल्या. धन्यवाद तुझे की तू या सगळ्या तुझ्या शूटिंगच्या वेळात वेळ काढून खरं तर तू इथं आलीस आणि आपलं भाषेबद्दलचं मत, ते प्रेम तू व्यक्त केलंस. मी अजयकडे जातो याच्यानंतर. अजय, खरं तर वेगवेगळ्या नाटकांच्या तालीमच्या निमित्ताने स्वगत आणि ते एका श्वासात सादर करणं किंवा ते पल्लेदार वाक्य ही देखील आपल्या एक भाषेतली लवचिकता आहे. म्हणजे कसं नेमकं तुला जाणवलं, तुझा अनुभव कसा राहिला? मला सांगायला खूप आनंद वाटतो की मी त्या काही मोजक्या नटांपैकी एक आहे की ज्यांना रंगभूमीवरती सॉलोलोकी किंवा स्वगत हे म्हणण्याचं भाग्य लाभलेलं आहे. कारण की आता जसं आपण टेलिव्हिजनकडे बघतोय किंवा एकूणच संवाद छोटे छोटे होत चाललेत. आपण आता म्हणतो की संवादच कमी होत चाललाय, पण जो काही उरलाय तो सुद्धा फार कमी उरलाय. आणि त्यामुळे एक्सप्रेशनला किंवा आपण जे एक्सप्रेस करू शकतो त्याला थोड्याशा मर्यादा पडतात असं मला वाटतं. आणि हे मी अशासाठी म्हणतो आहे कारण की साधारणपणे राम गणेश गडकरांचं पहिलं नाटक संगीत गर्व निर्माण, ह्या नाटकाच्या वेळेस असं घडलं होतं की मला त्या नाटकामध्ये ते नाटक अर्थात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे असंच आहे की प्रल्हादाची कथा आहे, मायथॉलॉजिकल आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हिरण्यकश्यपूचा रोल माझ्या वाट्याला आला होता. आणि तो रोल करताना मला हे सगळे सॉलोलोकी जेव्हा समोर आल्या तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, हे डिलिव्हर करायचं असेल. कारण की एवढे शब्द आहेत, प्रत्येक शब्द आतमध्ये भिनवून तो प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे. तर मला आता तू बोललास तर माझ्यासमोरच ऍक्च्युली मी ठेवलं होतं काढून. तर मी आता म्हटलं तसं की प्रल्हादाची कथा जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यात हिरण्यकश्यपू हा दानवांचा राजा असतो आणि त्याचा जो लोकपाल असतो तो हळूहळू त्याला सांगत येतो की आपलं जे हे वैर आहे देवांशी ह्याचं काही खरं नाहीये, आपला विनाश होणार आहे आणि आपण शरण गेलं पाहिजे ईश्वराला. आणि त्यानंतर चौताळून जे हिरण्यकश्यपू लोकपालाला सांगतो, इनफॅक्ट त्याच्या आधी त्याचा एक आधी घडून गेलेली घटना अशी आहे की देवांमध्ये दानवांमध्ये युद्ध झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हा लोकपाल राजाला येऊन सांगतो की आपण शरण जाऊयात देवांना. तर त्याच्यावरती संतापून हिरण्यकश्यपू त्याला जे सांगतो ते स्वगत ऐका. लोकपाल, काय सांगता तुम्ही? हे तुमच्या प्रत्येक शब्दाने तिरस्काराची परमावधी होते आहे. रणांगणी मेलेल्या दानवांच्या छिन्न विच्छिन्न प्रेतांनी सुद्धा अजून आपल्या हातातली शस्त्र खाली टाकली नाहीत. उभय पक्षातल्या वीरांच्या पायाखाली चुरलेल्या त्यांच्या हाडांच्या प्रत्येक कणाने सुद्धा अजून सुडाची ओरड सोडली नाही. अगदी कुजत पडलेल्या आतड्यांचा पीळ सुद्धा अजून उलगडला नाही. मातीत मिसळलेले काळे ठिक्कर रक्त सुद्धा अजून थंड पडले नाही. गिधाडांनी फोडलेल्या डोळ्यांच्या खाचातून अजून रागाच्या विषारी वाफा निघावयाच्या थांबल्या नाहीत.
फार काय, मृतांच्या प्राणवायूनं सुद्धा मरणोन्मुखांच्या शेवटच्या किंकाळ्यांचा ध्वनी वातावरणात थोपवून धरून त्याचा कर्कशपणा अजून जराही कमी होऊ दिला नाही, आणि तुम्ही ही असले निर्जीव उपदेश करता. धिक्कार असो तुमच्या स्वाभिमानाला. अगदी अगदी आमच्या प्रेतांनी सुद्धा जिवंत राहावे आणि आम्ही नामर्दाप्रमाणे जिवंतपणीच मरावे. मर्दपणाचा दानवांनी असा उपमर्द केला तर अशा षंढांचा निर्वंश करण्यासाठी आमच्या बायका आपल्या कोवळ्या बालकांना आजच्या चिमुकल्या दानवांना आपल्याच हाताने ठेचून टाकतील. प्रल्हाद आमचा मार्गदर्शक होण्यापूर्वी आम्हीच त्याला त्याच्या स्वर्गाचा मार्ग दाखवू. माझ्यापासून ईश्वर प्रल्हादाला कसा वाचवतो हेच मला पाहायचे आहे. वा वा. लोकपाल, आता ही स्पर्धा प्रल्हादाशी नाही, ईश्वराशी आहे. तर हे असं स्वगत म्हणायला मिळणं, ह्याला म्हणजे मी म्हणून म्हणलं की मी त्या काही भाग्यवान नटांपैकी आहे की ज्यांना हे असे सॉलोकीज म्हणायला मिळाल्या. कारण इथून पुढे मला असं वाटत नाही की हे खूप कमी होत जाणार आहे. म्हणजे हा जो आपला ठेवा आहे हा जो पुढच्या पिढीपर्यंत, म्हणजे मध्ये मी 1-2 ठिकाणी मला काही छोट्या मुलांमध्ये नाट्य प्रशिक्षण घेणाऱ्या छोट्या मुलांच्यासाठी काहीतरी बोलायचं होतं, तेव्हा मुद्दामून हा उत्तर घेऊन गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की ही बघा भाषेची पॉवर काय असते आणि गंमत काय असते. तर ते सगळं सांगताना मला असं आठवलं की ह्या सगळ्या सोलोलोकीज किंवा हे म्हणणं ही एक प्लेजर आहे. त्यातली जर गंमत तुम्हाला जर सापडली तर भाषा काय मजा करून देते तुम्हाला, त्याचं उदाहरण आहे. नाही, खूप छान पद्धतीने खरं तर तू हे सांगितलं अजय. आणि खरंच तुझ्यासारखा नशीबवान तूच. मी पुन्हा एकदा जसं तू म्हणालास की मी खरंच एक भाग्यवान नट आहे की हे तुझ्या वाट्याला वेगवेगळ्या भूमिका करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. हा भाषेतला गोडवा तू अनुभवला. मला वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता मला दवणे सर आणि अर्थात मुग्धा या दोघांनाही धन्यवाद द्यायचे. पण जाता जाता मुग्धाच्या गाण्याने खरं तर आपण ब्रेक घेऊयात. येस. कुसुमाग्रजांचं एक फार कमाल त्यांनी लिहिलेलं गाणं आहे, चार होत्या पक्षिणी त्या. तर ते ह्या निमित्ताने एक कडवं त्याचं सादर करते. स्टोरी. चार होत्या पक्षिणी त्या, चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी, चार कंठी बांधलेली, चार कंठी बांधलेली, एक होती साखळी, चार होत्या पक्षिणी त्या, चार होत्या पक्षिणी त्या. कोकिलेने काय केले, कोकिलेने काय केले, गीत झाडांना दिले, गीत झाडांना दिले, आणि मातीचे नभाशी, आणि मातीचे नभाशी, एक नाते सांगले, चार होत्या पक्षिणी त्या, चार होत्या पक्षिणी त्या. ती म्हणाली कधी मी राही. वा वा, धन्यवाद मुग्धा. खरं तर फार छान पद्धतीने खरं तर आपण हे गाणं सादर केलं. आणि दवणे सर आपलेही धन्यवाद की आज खरं दिवसभरही आपण आमच्या संमेलनात आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून सहभागी होता आणि आताही आपण एक छानशी कविता प्रस्तुत केली. आपल्या दोघांचेही धन्यवाद.
यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर इतरही काही खास माणसं आपल्यासोबत या सगळ्या भाषा संवादात त्यातलं वेगळे पण सांगण्याकरता सहभागी होतात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा उत्सव मायबोलीचा या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभर न्यूज 18 लोकमत एक खास उत्सव करतोय मायबोलीचा. एक साहित्य संमेलन देखील आपण आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अनुभवलेलं आहे, आणि एकमेव ही वाहिनी आहे की आज या भाषेचा उत्सव आज ती दिवसभर करतोय. मी थेट जातोय भारत गणेशपूर यांच्याकडे, आणि त्यासाठी मी जातोय असं ना भाऊ की थोड्या अंतरावर गेलं का भाषा बदलायला लागते, बरोबर की नाही, हो की नाही. मग ती भाषा बदलायला लागल्यानंतर आपल्याला जाणवायला लागतं की आपण मराठवाड्यातनं विदर्भात गेलो म्हणून, आणि मग विदर्भात गेल्यानंतर भारत गणेशपूर हमखास भेटतात. त्याच्यामुळे वैदर्भीय भाषा, नाटक, सिरियल याच्यामध्ये मुंबईत येऊन तुझी एक खास ओळख निर्माण केली भारत. तर भाषा म्हणून काय एक वेगळा अनुभव राहिला तुझा? सगळ्यात पहिल्यांदा तर मराठी भाषा दिनानिमित्त सगळ्या मराठी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि काय आहे की ही जी एक भाषा आहे, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाई हे भारत गणेशपुराची भाषा किंवा मी डेव्हलप केली, असं नाहीये. हे खूप जुनी आहे, पारंपरिक भाषा आहे, खूप आधीपासून आहे. फक्त काय होतं की या माध्यमातून आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला, आणि सगळं टचवूड ते इतक्या लोकांना आवडली की आज म्हणजे पहिले कसं की चंद्रपूर पासून ते बुलढाण्यापर्यंत जी भाषा होती ती आज मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, आणि साता समुद्रापलीकडे पण गेली आहे. त्याचा मला खूप आनंद वाटते. आणि मला काय वाटतं माहितीये का, या निमित्ताने थोडासा किस्सा होऊन जाऊ दे ना विदर्भातला किस्सा तर झालाच पाहिजे ना. नाही, विदर्भातले किस्से म्हणजे काय, कसं आहे का, हे जी काही भाषा आहे, तर मी परदेशात होतो किंवा विमानात होतो. आता ते विमानातल्या बायकाला काही समजत नव्हतं, मराठी पण काही फार समजत नाही, आम्ही परदेशात होतो तेव्हा. पण मी आपलं बिंदास आवाज देत होता, ए बाबू इकडे बेटा, ए बेटा इकडे जरा पाणी पिणे बरं बेटा, आण बरं. ते लोक तिकडे असत होते. तर म्हणजे काय झालं की जनरली आतापर्यंत या भाषेची थोडीशी लाज वाटत होती लोकांना, पण त्याचा अशी ग्लोबल झाल्यामुळे आज जो तो बोलण्याचा प्रयत्न करतोय त्याचा मला लय आनंद वाटतोय. आणि या भाषा दिनानिमित्त या भाषेचे उपकार जे माझ्यावरती आहेत ते मला त्याची म्हणजे परतफेड तर मी करू शकत नाही, पण त्याची आठवण सतत माझ्या डोक्यात असावी अशी इच्छा आहे. वा वा, क्या बात आहे. भाषेतलं हे वैविध्य आणि वैदर्भीय जी काही बोलण्याची लकब आहे ती फार खास आहे, आणि त्यातला गोडवा देखील वेगळा आहे. मी कौशल्य नामदार यांच्याकडे जातोय. कौशल्य नामदार, आता आपल्याकडे आलो आपण, बऱ्याचशा वेगवेगळ्या भावना या सगळ्या भाषेला घेऊन आपण व्यक्त केला. एक गाणं खरं तर झालं पाहिजे या निमित्ताने. वा, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे त्यांच्या एका कवितेचा काही भाग मी म्हणतो. त्यांची कदाचित जी सगळ्यात माझी आवडती कविता आहे, पृथ्वीचं प्रेमगीत. वा वा. म्हणजे एका सूर्यमालिकेच्या पटलावर लिहिलेली ही कविता आहे. वा, एक कडवं झालंच पाहिजे. ती गातो मी. युगा मागुनी चालली रे युगेही, युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना, युगा मागुनी चालली रे युगेही. नभाळी तलेना उमाळे उसासे, नभाळी तलेना उमाळे उसासे, नतियाद गात रे, विझोनी आता यौवनाच्या मशाली, पुरी राहिले काजळी कोपरे, पर्यंत
अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राही जागती न जाणे न नेणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती युगा मागुनी चालली रे युगे. वा 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 कौशलजी, खूप खूप आभार आपले. आपण खरं तर आमच्या या उत्सव मायबोलीचा या खास भागामध्ये सहभागी झालात आणि पुन्हा एकदा आम्हाला अभिमान आहे आपला, कारण खूप काही या अभिमान गीताच्या माध्यमातून आपण आम्हाला देऊ केलेले आहे. आणि जसं यावेळी आपण एक नृत्य आविष्कार तुमच्या या सगळ्या सांगीतिक रचनेच्या बाबतीत बघितला, पुढल्याही वेळी जेव्हा आपण भेटू, पुढल्या वेळी नाही किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये वेगवेगळे आविष्कार या निमित्ताने या सगळ्या रचनेवरती होत राहतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण बघितलं असेल या फ्रेममध्ये एक छानसा हसणारा चेहरा आपल्याला दिसून येतो. ती आहे अर्थात ऋतिका श्रोत्री, अभिनेत्री ऋतिका श्रोत्री. तिच्याकडे मी जाणार आहे आणि मी तिला विचारणार आहे की काय तिला नेमकं वाटतंय आजच्या दिवसाच्या निमित्ताने. तिच्याकडे छानशी कविता. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा उत्सव मायबोलीचा जो दिवसभर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण अनुभवता एकमेव आमची ही वाहिनी जी आज दिवसभर मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा उत्सव करते. जाऊया थेट ऋतिका श्रोत्रीकडे. ऋतिकाचा मी ब्रेकवर जाता जाता आपल्याला सगळ्यांना परिचय करून दिला आणि तसं तुम्ही तिला मोठ्या पडद्यावरती बघितलेलं आहे. थेट जाऊयात तिच्याकडे. ऋतिका, म्हणजे शब्द होत राहतील, पहिले कविता झाली पाहिजे. तुला आवडलेली कविता? मी शाळेत असताना लहानपणी कणा ही कविता सादर केली होती माझ्या शाळेत. तर मला वाटलं आपण तीच कविता सादर करूयात, कारण त्या खूप छान आठवणी आहेत माझ्याकडे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. वा वा, क्या बात आहे ऋतिका. खूप 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 छान पद्धतीने खरं तर ही कविता म्हटली. याचं कारण असं की मी मूळचा नाशिकचा आहे, त्याच्यामुळे तातासाहेबांचा वाढदिवस असला की आम्ही त्यांना सगळी पत्र पाठवायचो. एक ती मोहीम व्हायची आमच्या शाळांमध्ये आणि खूप ती आंतरदेशीय पत्र तात्यासाहेबांच्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाठवल्या जायची. 72 मधला हा प्रसंग आहे. खूप पाऊस पडत होता, पूर आला होता आणि 3 विटांची चूल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यांनी मांडलेली त्यांना जाऊन तात्यासाहेब मदत करायचे. आणि हा सत्यप्रसंग आहे की त्या रात्री एक माणूस त्यांच्याकडे मदतीसाठी आला होता आणि त्यावेळी त्या अनुषंगानेच त्यांनी कविता लिहिली होती. ह्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या आणि सगळी लोक खरं तर या निमित्ताने जोडल्या जात आहेत. आणखीन आपण बोलणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकच्या. ब्रेक नंतर अजय आपल्यासोबत आहे, भारत आपल्यासोबत आहे, इतरही मंडळी आपल्यासोबत असणार आहेत. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.